आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नक्की माहित नाही पण असूही शकतो. ते जेंट्स वॉलेट, ती कार, आता हे औषध आणि ती बाई, हा सगळ्यांचा काहीतरी संबंध आहेच. पण आय एम शुअर त्या बाई व्यतिरिक्त अजून एक माणूस याच्यात इन्व्हॉल्ड आहे आणि ह्या सगळ्यांचा काही संदर्भ लागत नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम, पण जोपर्यंत आपल्याला त्यांचा मोटिव्ह लक्षात येत नाही तोपर्यंत चित्र नाही स्पष्ट होणार. आप्पा, मोटिव्ह माहित नाही पण हे गुंगीचं औषध आणि ती रिक्षा पुन्हा कार हे सगळं गोंधळून टाकणार आहे. मला वाटतं मॅडम पोलीस करतील त्यांचं काम, तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही आप्पा, या सगळ्यात माझ्या मुलीचा म्हणजे सावीच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे. ऑफकोर्स पोलीस त्यांचं काम करतीलच, पण मीही असं स्वस्त नाही बसू शकत. मलाही काहीतरी हालचाल करायला हवी. आणि सांगता येत नाही ना, ते गुंगीचं औषध कदाचित सावीसाठी आणलं असेल. आणि तो जो कोणी माणूस आहे तो सावीच्या मागावर असेल तर काय चाललंय यार माझ्या लाईफ मध्ये, काय चाललंय मला खरंच कळत नाही. इकडनं जाता जाता शेवटाला एवढी संकट का येत आहेत माझ्या आयुष्यात. काय केलं मी काय केलं? आईला असंच बेशुद्ध पडलेली असताना शिंदेच्या भरोश्यावर सोडून निघून आलो. काय केलं मी? शिट. नाही पण मी काय करणार होतो? आईने जर सुंदरीला सांगितलं की मला बघितलंय तर सुंदरी माझ्यापर्यंत पोहोचेल आणि अनुला माझ्यापासून लांब नेईल. मी काय करू शकत होतो? का करतोयस तू? माझ्या लाईफ मध्ये एक गोष्ट धडका होत नाही. काय पाहिजे मला? आईला असं अर्ध्यावर सोडून बेशुद्ध अवस्थेत निघावं लागतंय. स्वतःच्या मुलीला सांगता येत नाही की मी तिचा बाप आहे. स्वतःच्याच बायकोला सतत बेशुद्ध अवस्थेत ठेवावं लागते. काय चाललंय माझ्या लाईफ मध्ये? मी काय मागितलं होतं असं? एक छोटी फॅमिली, त्यात माझी आई आहे, त्यात माझं गोड बाळ आहे, माझी अनु आहे. एवढं मागितलं होतं ना मी. तेही देऊ शकत नाही तुम्हाला. आई शुद्धीवर आली वाटतं. ह्या लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलवली. म्हणजे हे लोक आईची काळजी घेतील. हा, आईला काय नाही होणार. आई व्यवस्थित आहे. रिलॅक्स. आई व्यवस्थित आहे. हो, आई व्यवस्थित आहे. आई व्यवस्थित आहे. आता फक्त सावीला भेटणं राहिलंय. सावीला भेटलं पाहिजे. पण मॅडम आपण हालचाल करून तरी काय करणार ना? नाही, मान्य आपल्याकडे 2 वस्तू आहेत पण आपल्याकडे स्ट्रॉंग क्लू नाहीये मॅडम. त्या माणसाला आपण ट्रेस तरी कसं करणार? एक मार्ग आहे अमित. या सगळ्यात आपण हे विसरतोय की तो जो नंबर प्लेटचा घोळ झाला होता ना, त्या प्रकरणात एक डॉक्टर सुद्धा इन्व्हॉल्ड. आत्ता जरी तो इनोसंट वाटत असला ना तरी, आणि हे मेडिसिन म्हणजे हे गुंगीचं औषध डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय दिलं जात नाही ना. मग मॅडम त्याला चौकशीला घेऊन येतो ना मी. नाही, ऍक्च्युली त्याचे गाडीचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वॉलेट किंवा हे औषध याच्याशी त्याचा संबंध आहे त्याचा एकही पुरावा नाही आपल्याकडे. बरोबर आहे मॅडम. आणि आपण एक काम करू शकतो. काय? अमित, या औषधाचे डिटेल्स काढ या रिपोर्ट्स मधून आणि हे औषध कोणकोणत्या सप्लायर्सने कोणकोणत्या मेडिकलमध्ये सप्लाय केलंय याची माहिती काढ लवकरात लवकर. मॅडम
मी जाऊ का या कामगिरीवर? आईचा फोन. हॅलो, काय? घरी आणलंय का त्यांना? बरं बरं, निघते मी लगेच. हो. काय झालं मॅडम? हे रिपोर्ट झालेत म्हणून मी अर्जंटली इथे आले आणि आईंना तिकडे चक्कर आली आहे. काय? हो. अमित, लगेच गाडी काढा. येस मॅम. आप्पा, मी आणि कृष्णा घरी जाऊन येतो, तोवर तुम्ही इथलं सांभाळा. होय, तुम्ही काळजी करू नका. कोणी एवढं आठवण काढायला लागले ग? सकाळपासून सारखं उचक्या लागायला लागल्यात. डॉक्टरांनी सांगितले त्यांची शुगर लेवल लो झाली. त्यांना कसला फिजिकल किंवा मेंटल स्ट्रेस आहे का? किंवा कमी जेवल्याने किंवा पाणी कमी पिल्याने सुद्धा होतं? तर काय, सारखं उपवास करत असत्या, उपाशी राहत्या, वेळेवर जेवत नाही. नाही नाही, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये उपवास करायला नको. मी औषध आणून देतो आणि जे काय दूध वगैरे जे काय असेल, पथ्य असेल, ते वेळेवर आपल्याला करावं लागते. हे आदित्य कोण आहे? कारण त्यांना जेव्हा स्कूलमध्ये जेव्हा चक्कर आली तेव्हा पण ते आदित्य आदित्य असं म्हणत होते. ते जर इथे आले तर कदाचित त्यांचा स्ट्रेस कमी होईल, त्यांना बरं वाटेल. प्लीज त्यांना बोलवून घ्या तुम्ही. हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. मी औषध आणून देतो. चला मी पण येते. ओके. मालू चल ग, आली आम्ही. मी आलोच औषध घेऊन. धनंजय, मालतीवर का सरूची मामी बहीण लय जीव आहे सरूचा हिच्यावरती. आणि मालू, हे धनंजय बर का, आपल्या सावीचा मित्र नाही का आरोह, त्याचे बाबा. हॅलो, मी आलोच. मालू, सारखंच आदित्यचं नाव काढतात ग, तसंच वाटतंय. हो ना, तेव्हा काळजावर दगड ठेवला होता. म्हणायची की मामड्याचं तोंड पण बघायचं नाही. पोटात माया तर असणारच ना ग. 6 वर्ष झाली, मामड्याचा काही ठाव ठिकाणा नाही का, खुशाली पण नाही. त्यामुळे काळजी तर वाटत राहणारच की तिला. खरं बोलतेस ग, कसं जरी असलं तरी माय लेकराची नाळ कुठं तुटत असते. हवंय जपायला पाहिजे ग. मालू, अजून सरू कशी काय आली नाही ग? अजून एकदा फोन लावून बघायचं का आपण? हा, चल चल. आहे काय झालं? कशात आहे? अगं तू त्यांना इकडे टाकून कुठे गेली होती? अगं ते फॉरेन्सिक रिपोर्ट झाले होते म्हणून मला अर्जंटली जावं लागलं. पण मी परत येणार होते, एडी सरांना भेटायचं राहिलं होतं. अगं पण तेवढ्या त्या चक्कर येऊन पडल्या ना. अगं बाई, मग घरी कोणी आणलं त्यांना? धनंजय घेऊन आले आणि आता इतक्यातच औषध आणायला गेले. बघ ना सरू, कसा योगायोग आहे. जेव्हा पण कधी तुझ्यावर अडचण असते ना, तेव्हाला तेच धावून येतात बघ. सुंदरी, आपण त्यांना बघून येऊया का? नाही नाही,
नको, आताच ते आराम करतायत, डॉक्टरांनी इंजेक्शन दिले आणि आजी आहे त्यांच्याजवळ. तुमची लई धावपळ झाली, बसा जरा थोडा वेळ, मी चहा घेऊन येतो तुमच्यासाठी. चल मा, बस. पण भाऊजी सकाळी माझ्यासोबत होत्या तेव्हा व्यवस्थित होत्या त्या. तू टेन्शन घेऊ नकोस. हवा पाणी बदललं ना, त्यामुळे त्यांना त्रास झाला असेल, बाकी काय. खरंच तुमचे कसे आभार मानून आम्हाला खरंच कळत नाही. ऍक्च्युली ते फॉरेन्सिक रिपोर्ट झाले आणि मला घाई गडबडीत जावं लागलं. मी तेवढ्यात हे सगळं रामायण घडलं. तुम्ही होतात म्हणून हे सगळं. आय एम सॉरी. म्हणजे तुम्ही हे असं इतकं फॉर्मल बोलणार आहात का? अहो नाही, पण इट्स ओके. ते मी त्यांच्या हातात सावीने दिलेलं गिफ्ट बघितलं म्हणून मला कळलं. आय मीन मी जस्ट गेस केलं की ते तुमच्या इथे आले असतील आणि इथे आल्यावर कळलं की माझी सासू येते. बसा ना. पण हा आदित्य कोण आहे? म्हणजे त्या एकसारख्या आदित्य आदित्य अशा हाका मारत होत्या. ते कोणाला तरी म्हणजे काहीतरी बोलत होत्या त्या. हे इट्स ओके. म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर इट्स फाईन. सावीचा बाप. आदित्य म्हणजे सावीचा बाप. आदित्य नगरकर, सुंदरीचा नवरा. तशी माझी स्टोरी खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही. कारण मला असं वाटतं की मैत्रीमध्ये लपवाछपी नसावी. माझं हेच प्रामाणिक मत आहे. सुंदरी एका जिद्दी बापाची जिद्दी मुलगी. माझ्या वडिलांनी ना लहानपणीच कलेक्टर होण्याचं स्वप्न माझ्या मनात रुजवलं. लहानपणीच ठरवलं कलेक्टर व्हायचं. स्पर्धा परीक्षांचा प्रवास सुरू होणारच होता की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. तुम्हाला तर माहिती आहे या परीक्षा किती अवघड असतात. आजूबाजूला असं काही वलय नव्हतं. गावखेड्यातली साधी मुलगी होते. पण माझे महादेव मामा आणि आजी आहेत ना, त्यांच्या मदतीने ना मी परीक्षेची तयारी केली. पण आयुष्यात प्रत्येक गोष्ट इतक्या लवकर साध्य होत नाही ना. खडतर प्रवास हा असतो. तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे स्त्रीचं चारित्र्य हा विषय आधीपासूनच खूप नाजूक आहे. माझ्याही चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले. मी जेव्हा परीक्षेला गेले होते ना तेव्हा आमच्याच गावातल्या एका पोरासोबत बॅनर छापला आणि तो अख्ख्या गावात लावून टाकला. कोणी का माहित नाही. आणि हे जेव्हा माझ्या आईने बघितलं ना, मी या सगळ्याचा धसका घेतला. तिने स्वतःला गळफास लावून घ्यायचा प्रयत्न केला. आम्हाने तिला कसं कसं वाचवलं आणि तिला शब्द दिला, मंगल तू काळजी करू नको, तुझ्या लेकीचं लग्न मी माझ्या मेहुण्याशी म्हणजे आदित्य नगरकरशी लावून दिलं. मोठ्यांना जे योग्य वाटलं त्यांनी ते केलं. माझा लग्न सोहळा पार पडला. लग्न आमचं लग्न फक्त कागदोपत्री आणि मांडवापुरतच मर्यादित होतं. आदित्यचं दुसऱ्याच एका मुलीवरती प्रेम होतं. त्या सगळ्यांच्या अपरोक्ष आदित्यनं तिच्याशी दुसरं लग्न केलं. व्हॉट? हो, मलाही धक्का बसला होता जेव्हा कळालं ते. आणि कोणाला सांगितलं नव्हतं त्यांनी.
आणि याच्याहून मोठा धक्का म्हणजे ती मुलगी म्हणजे माझी जीवाभावाची मैत्रीण, जिला मी पुण्यात आल्यानंतर मला आधार दिला, मला स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकवलं, माझा रंगरूप न बघता माझ्याशी निखळ मैत्री केली. आणि दुर्दैवाने आदित्याने तिलाही अंधारात ठेवलं होतं. मी खूप वेळा विचार केला की तिला सगळं काही सत्य सांगून टाका, पण उशीर झाला. तिला दिवस गेले होते आणि डॉक्टरने सांगितलं होतं की तिची प्रेग्नन्सी खूप कॉम्प्लिकेटेड आहे. माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. मी म्हणलं की मग डिलिव्हरी झाल्यानंतर आपण तिला सगळं काही सांगून टाकू. ते 9 महिने बाळाच्या आईतकेच माझ्यासाठी कठीण होते. तुरुंगात फायनलचे पेपर दिले, मोठमोठे संकट आहे. सगळं काही सच्चेपणानं प्रामाणिकपणे निभावलं. आयुष्यात हेच काय ते महत्वाचं आहे ना. त्यासाठीच लढत असतो. स्वतःचा जीव पणाला लावतो, धडपडतो, पळतो, रडतो, पुन्हा पडतो, पुन्हा जोमानं कामाला लागतो. सगळं काही करतो, पण आपली लढाई थांबू देत नाही. थांबायचं नाही एवढंच ठरवलं. सावीचा जन्म, तिचं तिच्या आईपासून दुरावणं आणि मग माझ्या कुशीत विसावणं माझ्यासाठी विलक्षण लढाई होती. मी सावीला खूप खूप जपते, कारण तिच्या आईने मला दिलेली ती अनमोल ठेव, माझ्याकडे विश्वासानं दिलेली ठेव. त्यामुळे सावीला काही झालं ना किंवा तिला धोका आहे असं कळलं ना की माझा कसा थरकाप होतो, खूप टेन्शन यायला लागतं मला. तिला काही नाही झालं पाहिजे. आणि शेवटी माझाही तितकाच जीव आहे ना तिच्यावर. पण उद्या उठून आदित्य आला आणि त्याने सावीवर हक्क दाखवला तर? नाही. आदित्यला लांब ठेवून तिच्यापासून वचन दे. मी सावीच्या आईला वचन दिलंय. तिला ज्या माणसाने फसवलंय ना त्याची सावली सुद्धा सावीवर पडू देणार नाही असं सांगितलंय. तुमची लढाई अजून सुरूच आहे आणि ती सुरूच राहणार आहे. पण ह्या लढाईमध्ये तुम्ही स्वतःला कधी एकटं समजू नका. तुमचा हा मित्र कायम तुमच्या सोबत राहील. थँक्यू. मग आता तुमच्या फ्युचरचं काय? नाही, मला पुन्हा कधी सेटल व्हावंसं वाटलंच नाही. माझ्या पहिल्या लग्नाचा अनुभवच एवढा हॉरिबल होता की पुन्हा लग्नाचा विचार करावासाच वाटला. विश्वासच उडला माझा लग्न या संकल्पनेवर. आणि माझं उलट आहे. पहिल्या प्रेमात इतका बुडालो होतो की शेवटी प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. आणि एकदा कटू अनुभव आला म्हणून आपण जगणं सोडून देत नाही ना. We should move on.
आपण जर सच्चे असू ना, आपण जे डिझर्व करतो ना ते आपल्याला मिळतं. वा. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. नाही म्हटलं तुमचं तोंड गोड करावं. मी नान चटई आणली होती, स्वतःच्या हाताने बनवल्या. घ्या की. ओ डीसीपी घ्या ना. चांगली झाले. टेस्टी आहे. हा म्हणजे मी सरू सारखी एवढी सुगरण नाही बर का, पण करते थोडंफार. म्हणजे तुम्ही या अगोदर सरूच्या हात खाल्लंच असेल का नाही? अहो नाही ना, मला तर कोणी बोलवत पण नाही, आणि कधी बोलवलं ना तर त्यांचा गॅस संपतो. खिचडीवरती निभावतात माहितीये तुम्हाला. बोलावलं तर तुम्ही येणार आहात का? बोलवून तर बघा. अहो ती कसली बोलवते. नाही म्हणजे आपल्या कलेक्टर मॅडम खूप बिझी असतात ना कामात. त्यापेक्षा ना मी तुम्हाला ते काय स्टँडिंग इन्व्हिटेशन देते. हा तुम्ही कधी या. आणि तसंही तुम्ही आमच्या घरात सगळ्यांचेच फेवरेट आहात. सगळ्यांचे. एनिवेज मी निघतो आता. माझं एक जरा पर्सनल काम आहे तर मला जावं लागणार आहे. 2 दिवस मी नाही. तुम्ही आणि सावीने प्लीज काळजी घ्या. हो हो तुम्ही सांभाळून जा. येतो.